खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, घरफोडी या चोरी यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज तालुक्यातील अंकली येथील स्वप्नील कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले। टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप, वय वर्ष 35, उमेश रमेश कोलप, वय वर्ष 31 आणि रोहित रमेश कोलप, वय वर्ष 28 सगळे राहणार अंकली अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकली स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीवर 2013 ते 2025 या कालावधीत खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणे, घरफोडी, चोरी, जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, कुंटणखाना चालवणे, अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत शिवीगाळ करत विनयभंग करणे, खंडणी मागणे, रिव्हॉल्वर बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आणि मालमत्ता विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीवर दाखल आहेत आणि याची दखल घेत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपअधीक्षक संदीप भागवत यांच्याकडे पाठवला। टोळीचा चौकशी अहवाल, गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुनावणी घेऊन स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले। आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हे करणाऱ्या टोळक्यांवर बारकाईने नजर ठेवून कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक घुगे यांनी दिला आहे।